व्यक्त करतो। आजच्या या निर्धार मेळाव्याला उपस्थित खासदार नरेश म्हस्के, आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय चौगुले, विजय नाहटा, जिल्हा प्रमुख किशोर पाटकर, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, मनोज शिंदे, रोहिदास पाटील, राम रेपाळे, सरोजताई, शीतल कचरे, मनोज हळदणकर, विजय माने, व्यासपीठावर खूप मोठी आपली पदाधिकारी आहेत। आपले मकान म्हात्रे आहेत आणि ज्यांनी प्रवेश केला ते अविनाश लाड, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, माजी उपमहापौर, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते, 2 वेळा राजापूर मतदारसंघातून आमदारकी लढवलेले, त्याचबरोबर प्रणालीताई अविनाश लाड आणि अविनाश लाड यांच्याबरोबर आलेले राजापूर रत्नागिरी मधून सर्व ज्यांचा प्रवेश झाला आणि उपस्थित आहेत त्यांचे मनापासून मी स्वागत करतो। आपला कुठे गेला सोमनाथ, महानगर प्रमुख उबाटा, आता उठा बसा नाही, आता डायरेक्ट धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना। सोमनाथ वास्कर, कोमलताई वास्कर, ते पण शहर संघटिका आहे, वैभव गायकवाड, दिव्याताई गायकवाड, हेमांगी सोनावणे, भारतीताई कोळी, अंकुश सोनावणे, रंगनाथ आवटी, शशिकाला रंगनाथ आवटी, काशीनाथ पवार, शहर प्रमुख इकडचे उठा बसा, मेघाली राऊत, जितेंद्र कांबळी, उपशहर प्रमुख आरती शिंदे, उपजिल्हा संघटक, संपर्क प्रमुख श्रीवर्धन विधानसभा, सदाशिव मनगुटकर, माणिक पाटील, चंद्रकांत शेवाळे, अंकुश वैती, हा आपला पत्रकार आहे, ह्याच्या मागे काय नाही ना, अच्छा, अंकुश वैती, अलका राजे, रवींद्र कदम, मंदा सावंत। आता याच्यामध्ये सिटिंग नगरसेवक 13 आहेत बरोबर, म्हणजे आता निवडणूक झाली नाही ना नंतर, त्यामुळे तुम्ही सिटिंगच आहे। म्हणजे आता 50चा आकडा पार झालाय, हाफ सेंचुरी मारली आहे, 53 झाले खरोखर ना, म्हणजे 53 झालेत, आता आणखी पाईपलाईन मध्ये आहेत। मी आत्ताच येताना तिकडे प्रवेश घेऊनच आलो मुंबईमध्ये, म्हणजे अनेक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख होते, प्रवेश होत नाही असा एकही दिवस नाही। तिकडे मुक्तागिरीला, इकडे आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात, ठाण्याच्या घरात, बाळासाहेब भवन मध्ये, अगदी नागपूरला अधिवेशन होतं तिकडे प्रवेश घ्यायला लोक आले, आणि एकदा दिल्लीत मी गेलो, दिल्लीमध्ये पण प्रवेश घ्यायला आले। म्हणजे बघा, आपल्या शिवसेनेवर, खऱ्या शिवसेनेवर जे लोकांचं प्रेम आहे, एक विश्वास आहे,
त्यामुळे लोक येत आहेत. आज सगळ्या पक्षाचे लोक, सगळ्या भाषेचे लोक, इतर राज्यातले लोक, इतर राज्यातले, बाहेरच्या राज्यातले लोक पण आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत. मोठमोठ्या संघटना घेऊन सोबत येत आहेत. त्यामुळे एक प्रकारचा विश्वास जो आहे, या विश्वासाला कधीच तडा जाणार नाही. अविनाशजी, चिंता करू नका, तुमच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. आणि जेवढे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले, जेवढे होणार आहेत, त्यांच्या बालबाका करायची हिम्मत कोणी करणार नाही. ये नोटीस बिटीस तो छोडो. अशा नोटिसा खूप बघितल्यात आपण. मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं. लोक म्हणायचे कधी झोपतो, कधी उठतो, कधी जेवतो, काय करतो. पण मी आपल्याला सांगतो, आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचं होतं. म्हणून आपण एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले, महाविकास आघाडीने बंद पाडलेले विकास थांबवलेला, स्पीड ब्रेकर टाकलेले आम्ही उकडून फेकून दिले. सगळे सण उत्सव बंद होते, मंदिरं बंद होती, दुकानं बंद होती, सगळं बंद होते. अनेक विकास सुरू झाला, प्रकल्प मार्गी लागले. त्याची नावं मी घेत नाही, खूप प्रकल्प आहे. आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या. दोघांची सांगड घातली. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊही आहेत, लाडके ज्येष्ठ पण आहेत. मगाशी लाडके ज्येष्ठाचा एक GR काढला. शेतकरी, सगळे कष्टकरी, वारकरी, सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे निर्णय घेण्याचं धाडस कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं, तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं. आणि फक्त निर्णय नाही, त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, तुम्ही काय विकत घेताय का, हे काय भीक देताय का, असं बोलून कोर्टातही गेले. ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना दिली लगवून बळाईकडून. आणि म्हणून मी निवडणुकीत सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, तुम्ही या दुष्ट आणि सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा. ज्याने तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्याला बरोबर योग्य वेळेला चांगला जोडा दाखवा. तो तुम्ही चांगलाच लगावला आणि एवढ्या सुपरहिट झाली लाडकी बहीण की 232 जागा या महायुतीच्या आल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी 232 जागा आल्या होत्या. महायुतीचं सरकार आलं. मला लोक म्हणतात, मगाशी म्हणालो मी, किती वेळ झोपता काय. मी आपल्याला सांगतो, सकाळी 9 वाजता टेक ऑफ घ्यायचो, रात्री 9, 10, 11, 12 वाजता यायचो. पुन्हा मतदारसंघाच्या बैठका घेत घेत 2, 3, 4, 5 पहाटेच्या वाजायच्या. पुन्हा 9 वाजता टेक ऑफ घेऊन पुन्हा 8-10 सभा मी घ्यायचो, पुन्हा यायचो. असा माझा दररोजचा कार्यक्रम होता. आता लोक मला म्हणतात काय वेट कमी केलं का. मी म्हणालो 2.5 वर्षात मी कुणाला वेट करायला लावलं नाही, म्हणून माझं वेट कमी झालं. कुणाला थांबवलं नाही मी. वर्षा बंगला हा तुमचा होता, कधी वर्षा बघितला नव्हता लोकांनी. वर्षा बंगल्यावर सगळीकडे लोक फिरत होते आणि आपल्या घराप्रमाणे तिथं आवरत होते. हा फरक होता.
आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी जेव्हा सीएम होतो, त्या लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते सीएम आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित काम करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आज किती लोक आजही मंत्रालयामध्ये बघितलं, एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री आले होते आणि तुमचं वक्फ बोर्डाची काहीतरी मीटिंग होती ना, अंबिका पाल, जगदंबिका, ते म्हणाले ये क्या है? बोले ये जनता है. बोले जनता दरबार है क्या? बोले रोज जहां जाता हूं मैं दरबार लग जाता है. चलता फिरता सरकार, चलता फिरता दरबार. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री नाही झाला. माझी काय, मी स्वतः बढाई करत नाही, पण काम घेऊन आलेल्या माणसाच्या लेटरवर, पत्रावर मी त्याच्याच पाठीवर ते कागद ठेवून सही केली. कुठं जगाच्या पाठीवर बघितलं का तुम्ही? गर्दीमध्ये आला, म्हणला रे सही कुठं करू, लगेच तो पाठ वळवली आणि त्याच्या पाठीवरच ठेवायला सांगितलं, म्हणतो याच्यावर सही करा. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांची योजना आपल्या महायुती सरकारने केली. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात, सत्ता जाते, येते, पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते, परंतु नाव जाता कामा नये, नाव कायम ठेवलं पाहिजे. ते टिकवण्याचं काम आम्ही केलंय. पदवर खाली होतात, पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. म्हणून लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून खुर्चीच्या मागे कधी नाही गेलो. खुर्ची हे आपला अजेंडा नाहीये, किंवा सत्ता हे साधन नाही, सत्ता हे साध्य. लोकांचं जीवन बदलणं याच्यासाठी सत्ता राबवली पाहिजे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार? पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो, तेव्हाही सांगितलं मी, तुम्ही सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे.
कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो. आपला पक्ष, इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. इथं आपण सर्व, इथं कोणी घरगडी नाही, इथं आपण सर्व सवंगडी आहोत. नाहीतर अगोदर बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण उबाटा सवंगड्यांना घरगडी समजायचे. नोकर आणि मालक असा दर्जा आपल्याकडे नाही आहे. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून कार्यकर्त्यांचा पक्ष इथं, म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सांगू इच्छितो, हा माझा, तो जवळचा, तो दूरचा, हे बिलकुल करू नका. हा पक्ष तुमचा आहे. हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली. तो विचार घेऊन आपण पुढे चाललोय. त्यामुळे माझं तुझं नाही. चांगला कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता, मग तो तुमच्या आवडीचा असू द्या नसू द्या, त्याला ताकद द्या, त्याला पद द्या, त्याला मोठं करा, तर शिवसेना मोठी होईल. आणि हेच कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात. कोणाला आमदार करतात, मंत्री करतात, खासदार करतात, मुख्यमंत्री करतात. पण कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो, जेव्हा संकटात असतो, त्यावेळी मात्र कार्यकर्त्याची अपेक्षा असते, माझ्या नेत्यांनी त्याच्या दुःखात, संकटात उभं राहावं. ही काय माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, कार्यकर्त्याला जपा, कार्यकर्त्याला मोठं करा. हा तुम्हाला मोठं करणार, हा पक्ष मोठा करणार. शेवटी सगळीकडे नेता जाऊ शकत नाही. हेच लोक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करतात, हेच लोक महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आणतात, हेच लोक विधानसभेत, लोकसभेत तुमचा प्रचार करतात, तुमचं मार्केटिंग करतात, ब्रँडिंग करतात. आमचा नेता चांगला आहे, निवडून द्या, मग आम्ही तुमचं काम करू. आणि म्हणून निवडणुकीत जसा कार्यकर्ता आवडता असतो, तसाच निवडणुकीनंतर देखील आवडताच ठेवला पाहिजे. मग नावडता करू नका. आणि म्हणून माझ्याकडे अगोदरचा अनुभव तुम्हाला माहित आहे पक्षाचा. मी पक्षात काम केलंय. माझ्याकडे ना वशिलाबाजी चालत, ना माझ्याकडे बाकी काही चालत. मी घेणारा नाही आहे, मी देणारा आहे. लेना बँक तिकडे होती, इथं देना बँक आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी पक्षासाठी, संघटनेसाठी काम करावं असं वाटत असेल, पक्ष वाढवायचा असेल, तर चांगले कार्यकर्ते जे आहेत त्यांना बळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे. आपली सदस्य नोंदणी केली पाहिजे, वार्डावार्डात शाखा झाल्या पाहिजे, गाव तिथं शाखा झाली पाहिजे, घर तिथं शिवसैनिक झालं पाहिजे. कारण हा पक्ष तुमचा आहे, हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे. इथं कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही. पुन्हा एकदा सांगतो, श्रीकांतनी तर आपल्या खासदारांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं शिबिरात, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. असा आपला पक्ष आहे. आणि म्हणून उठाव आम्ही केला शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी. ते दिवस आठवा, काय परिस्थिती होती. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम केलं, पाप केलं. धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, ते सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं. आणि म्हणून लोकांनी विश्वास ठेवला आणि 80 जागा लढवल्या आणि आपण 60 जागा जिंकल्या. 80 लढवून 60 जागा जिंकल्या. उबाटाने 100 जागा लढवून आरोपाचा केस पाडून 20 जागा जिंकल्या. किती आरोप करणार, किती आरोप करणार. रोज शिव्या, संध्याकाळी, सकाळी, रात्री, उठता झोपता. पण मी म्हणालो, तुमच्या आरोपाला मी आरोपाने उत्तर नाही देणार, मी कामातून उत्तर देणार.
आणि मी कामातून उत्तर दिलं, काम केलं आणि म्हणून जनतेने 60 आमदार निवडून दिले. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. 2-2.5 वर्षाच्या काळात एवढं मोठं यश मिळालंय, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळालं. या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकारलं. या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण घेतलेल्या भूमिकेला स्वीकारलं. म्हणून जिकडे जातो तिकडे लोक रस्त्याने उभे असतात, वरती गच्चीवर असतात, घरातून स्वागत करत असतात, सभेला तर प्रचंड लोक असतात. याचं कारण की हा एकनाथ शिंदे त्यांच्यातला वाटतो. हा पब्लिकचा माणूस, हा लोकांचा माणूस आहे. हेच मिळवलं आपण. काय पैसा अडका कधी मी मोह केला नाही. फक्त माणुसकी जपण्याचं काम केलं. व्यासपीठ हे शिवसेनेचं वैभव आहे आणि ही समोर बसलेली जनता आहे शिवसेनेची संपत्ती, ऐश्वर्य आहे. काही लोकांना संपत्तीचा मोह असतो. मी तेव्हाच सांगितलं आम्हाला संपत्ती नको, आम्हाला बाळासाहेबांचे विचार फक्त पुरेसे आहेत. आणि म्हणून मला आठवतंय त्यावेळेस काही लोक आले खात्यातून पैसे मागायला, 50 कोटी रुपये. अरे मी बोललो बाबा ह्यांना काय बाळासाहेब नको, विचार नको, काय नको, पैसे पाहिजे, देऊन टाका, देऊन टाका लगेच. आणि आपल्याला शेवटी बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे गेलो. आज काय परिस्थिती आहे, रोज तुम्ही सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ म्हणाले गावाला जातात, तिकडे गेलो की पोटात दुखतं, शेती करायला गेलो की पोटात दुखतं. अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी गावी गेलो की माझे पाय शेतात जातातच. का तुमची पोटदुखी? मी आता नाशिकमध्ये परवा पाहिलं की बाळासाहेबांचा नकली आवाज काढला, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून नकली आवाज. अरे तो तरी नीट काढायचा होता. बाळासाहेब कधी असं म्हणतात का? अरे तो नरेश म्हस्के कुठं आहे, तो जागेवर आहे का बघा. बबन गोलप इतर लोकांची नावं घेतली, मला शिव्या दिल्या. मग बाळासाहेबांची मी ओरिजिनल CD दाखवली पत्रकारांना. माझ्याबद्दल बाळासाहेबांनी काढलेले अभिमानाचे उद्गार मी दाखवले, खरे आहेत आणि ते खोटे आहेत. आणि ज्यांच्याशी सोबत केली, बाळासाहेब म्हणाले माझी काँग्रेस होऊन देणार नाही, मेरी काँग्रेस नहीं होने दूंगा, आय विल क्लोज माय शॉप. दाखवलं, हे बघा बाळासाहेबांचा आवाज. म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्ही घरोबा केला, जे बाळासाहेबांनी ज्यांच्यावर इतके वर्ष त्यांना लांब ठेवलं, त्यांच्या बरोबर तुम्ही सत्तेसाठी गेलात, काय मिळवलं? आणि आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. खुर्चीसाठी कुठली तडजोड, कॉम्प्रोमाइज कधी हा एकनाथ शिंदे करणार नाही. खुर्चीचा मोह नाहीये, पण त्या माणसांची दुःख प्रश्न शोधणारा आहे एकनाथ शिंदे आहे. अरे एवढं सगळं सरकार, सत्ता, सगळ्या आमदार येऊन सुद्धा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळेस याच एकनाथ शिंदेने स्वतः या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांना फोन केला, गृहमंत्री अमित शाह साहेबांना फोन केला, तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही NDAचे नेते, महायुतीचे नेते आहात, तुमच्या निर्णयाबरोबर हा एकनाथ शिंदे आणि शिवसेना आहे, किंतु परंतु बाळगू नका माझ्याबद्दल. हे सांगण्याचं धाडस आम्ही केलंय. खुर्चीसाठी भांडणारे आम्ही नाही, लोकांच्या प्रश्नासाठी भांडणारे आम्ही आहोत. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज तर नवी मुंबईचं
विकासाचं विमान उड़ान भरने के लिए तैयार है। बोलू काहीतरी? आप वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। आणि काय आता लँडिंग झाले इकडे विमान, पण आपल्याला टेक ऑफ घ्यायचं आहे, विमानतळ होतंय बाजूला, आणि आज किती म्हणजे 53 झालेत. हा अजून आता पुढे किती होतील माहित नाही. एवढी गडबड घाई करू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण ही आपली संपत्ती आहे, ही आपली विचारधारा आहे. आणि आपल्याला 2.5 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांनी देखील पाठिंबा दिला, विकासाला चालना दिली. डबल इंजिनचं सरकार आपलं चाललं, त्याची देखील पोटदुखी खूप झाली. काही नरेश मस्केना म्हणाले काय काय लावा कुठं लावा, त्यांची एवढी आग झाली आहे खालून वरून, ते काय लावतो आपण? अरे झंडू बामने अजून आग लागते. कैलास जीवन. झेंडू बाम दिला तर नाचत राहतील. अरे एवढी आग एवढी आग एवढी आग, एक दिवस जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला आता काय नवीन काढले शब्द, काय एसएनसी. एसएनसी काय बाबा? अरे आम्हाला तर शिवसेना म्हणून दिलंय, एसएनसी नाही. आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण दिले, तुम्हाला शिवसेना आणि उबाटा दिले, आम्हाला एसएनसी नाही. म्हणजे एसएनसीचा अर्थ जर सांगितला तर एसेन्शियल म्हणजे आवश्यक, महाराष्ट्रासाठी आवश्यक, हे तुम्हीच आम्हाला सांगताय. आणि तुमचं काय? यूज अँड थ्रो, वापरू आणि फेको, असंच केलं. आणि म्हणून मला जाऊ दे, काय जास्त बोलायचं नाही, पण एवढंच मी सांगतो, त्याचं युटर्न म्हणा की आणखी काय म्हणा, पण आपलं जे आहे ते उघडं आहे, सगळं स्पष्ट आहे, काय लपाछपी नाही आहे, पोटात एक ओटात एक नाही आहे. पण काही लोक फसले होते म्हणून ते अजून तिकडे होते. इनोसेंट चेहरा. पण काही लोक पोटातलं पाणी देखील हलवून देत नाहीत, चेहऱ्यावर येऊन देत नाहीत. आपलं नाही, आपलं आर्टिफिशियल नाही आहे, आपण जे आहे नॅचरल, आपल्याकडे लपत नाही. काय आलं आपल्या चेहऱ्यावर येतं, पण काही लोक चेहऱ्यावर बिलकुल येऊन देत नाही. पोटात एक ओटात एक आपलं नाही. पण एक कुठलं तरी गाणं आहे ना, काही लोकांचे चेहरे वेगवेगळे असतात. एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, अशी लोक आहेत. मी पाहिले जवळून, आपणही पाहिले जवळून. आणि त्यामुळे तुम्ही किती जेवढे आरोप कराल, जेवढं हे कराल. आता मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिका आपल्याला तर जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा तर आपण आता राज्यामध्ये महायुती म्हणून आहोत. आपण नव्या मुंबईत देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. तसं
या महाराष्ट्रातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, मुंबई महापालिका जिंकायची आहे म्हणून त्यांना माहित आहे. आता मुंबईतले किती नगरसेवक आले आपल्याकडे सिटिंग? नाही, जवळपास 48 नगरसेवक उभाटाचे आणि काँग्रेस आणि अपक्ष इतर मिळून 65 नगरसेवक मुंबईतले सिटिंग शिवसेनेमध्ये आलेली आहेत. कशी सत्ता येणार तुमची आता? आणखी 20-25 आहेत. त्यामुळे जसा राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्यांचा जीव मुंबईच्या महापालिकेच्या तिजोरीत आहे. अरे या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी पहिला निर्णय आम्ही घेतला, मुंबईतले सगळे रस्ते खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला. का तुम्ही 15 वर्ष केलं नाही? का 3000 कोटी खड्ड्यात घातले? दरवर्षी रिपेरिंग मधून पैसे काढायचे, काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं. आम्ही हे तुमचा सगळा धंदा बंद केला. रस्ते धुताना कधी पाहिलं तुम्ही? मुंबईतले रस्ते स्वच्छ करून माती काढून पाण्याने धुण्यासाठी देखील एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरला होता. तेव्हाही टीका झाली. हे काय काम आहे का मुख्यमंत्र्याचं? मग काय मुख्यमंत्र्याचं काय काम घरात बसायचं आहे का? अरे एकनाथ शिंदेने रस्ते धुतले, तुम्ही तर मुंबईची तिजोरी लुटली धुतली. मुंबईकडे सोन्याची कोंबडी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून तुम्ही पाहिलं. पण आम्ही मुंबई महापालिकेमध्ये, मुंबई शहरामध्ये जे SRA प्रकल्प रखडले, धोकादायक इमारतीचे प्रकल्प रखडलेत, मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला, त्या पुन्हा मुंबईकर मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतोय. आणि आता नवी मुंबईचं या ठिकाणी आपण LIG MIG, तुम्ही ते कागद दिला ना, कुठे गेला नाटाजी? त्याला आपल्याला तोडायच्या नोटीस आल्यात का? किती वर्षापासून राहता? अरे 50 वर्षापासून राहता. मग तुमचं आम्ही घर कसं तोडून देणार? घर वाचवणारे लोक आम्ही आहोत. आणि त्यामुळे या ठिकाणी चिंता करू नका. त्याचबरोबर कंडोनियम जो आहे तिकडे काम करत नाहीत ना सोसायट्यांमध्ये. तुम्हाला मी आज सांगतो, नगर विकास विभागाच्या माध्यमातून विशेष निधी देऊन इथं आपण काम करू. शेवटी सुविधांची द्यायची नाही सुविधा. पाणी नको, ड्रेनेज नको, कसं राहणार माणूस? आणि हे सरकार देणार आहे, हे सरकार काम करणार आहे. आता माझ्याकडे नगर विकास पण आहे आणि हाऊसिंग पण आहे, गृहनिर्माण. त्यामुळे या ठिकाणी गरजेपोटी बांधलेली बांधकाम आपण निर्णय घेतला, त्याच्यामध्ये आणखी काय राहिला असेल त्याची दुरुस्ती करून टाकू आपण. शिवराम शेठ आणि सगळे द्वारकानाथ वगैरे विजय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं उद्या आपण चर्चा आहे, 12.5% योजनेमधलं देखील आपण काय केलंय, आपण आता स्टील मोजणार नाही, त्याच्यावरचं मोजणार. म्हणजे तोही तुम्हाला फायदा होणार त्या योजनेचा. आणि त्यामध्ये देखील आपल्याला फायदा होईल. आणि बाकी आणखी काय विषय असतील तर ते आपण सोडूच, कारण आपल्याकडे हे आहे, नगर विकास आहे. आणि युनिफाईड DCPR मध्ये आपण काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये देखील तोही बेनिफिट आपल्याला होईल. आणि काय दुसरं सिडको हद्दीतील काही फ्री होल्ड जमिनीचं काय रक्कम जी आहे ती जास्त % लावलेली आहे, ती परवडत नाही. सिडकोची घरांची किमती कमी झाल्या पाहिजे, परवडेबल.
ते देखील आपण शेवटी परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे, ही भूमिका आपली आहे. आणि आपण गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून एक धोरण आणतोय, परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर आपल्या महिला भगिनी ज्या काम करतात, नोकरी करतात त्यांच्यासाठी घरं, गिरणी कामगारांसाठी घरं, ज्येष्ठांसाठी देखील घरं, हे आपला निर्णय आहे. जी मुलं शिकायला येतात त्यांना हॉस्टेल या नवीन पॉलिसीमध्ये आपण घेतोय आणि त्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला होईल. आणि बाकी काय महापालिकेमध्ये कंत्राटीवर काय माणसं आहेत का? 10,000 कामगार आहेत, त्यांचाही निर्णय आपण त्याच्याही लक्ष घालू. त्याच्यामध्ये देखील आपण त्यांना न्याय देण्याचं काम आपण करू. आणि म्हणून जे जे आपल्याला करता येईल ते या ठिकाणी आपण करू. नवी मुंबईचं एअरपोर्ट आपलं होत आहे, ते देखील त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे. बाकी मी सगळ्या डिटेलमध्ये जात नाही ना. इथं आगरी कोळी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो, मासेमारी करणारा. आजच आपल्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे, त्याचाही फायदा होणार. शेवटी हे सरकार जे आहे, हे सरकार आपल्या सगळ्यांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून आपण जे जे आपल्याला करता येईल नव्या मुंबईसाठी बरंच काही केलंय. आणखी काही अडचणी आहेत ते त्या सोडवू आपण. फक्त एवढंच सांगतो, तुम्ही सगळ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. माझा इतिहास तुम्हाला माहीत आहे. एकदा शब्द दिला की पुन्हा मागे नाही. आणि एकदा ज्याच्या मागं उभा राहिला त्याच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतो. त्यामुळे आता आपण सगळे एका परिवारातले झालेलो आहोत. तुमचा प्रश्न तो माझा आज प्रश्न आहे, तुमची चिंता ती माझी चिंता आहे, तुमची समस्या ती माझी आहे. त्यामुळे आपण बिनधास्तपणे काम करा. आणि जाता जाता एवढंच सांगतो की ह्या सर्व कामांच्या जोरावर जेव्हा निवडणुका येतील, आता जे सरकारने शासनाने केलेल्या ज्या काही योजना आहेत, आता खासदार तुम्हाला इकडे, तुम्ही इकडे दररोज येता का? नाही, खाण्यात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे इकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे नव्या मुंबईमध्ये. आणि तुम्ही देताय, मी आढावा घेत असतो. शेवटी आपण लोकांना ॲक्सेसेबल असलो पाहिजे, अप्रोचेबल असलो पाहिजे. शेवटी लोक आपल्याकडे येतात, विश्वासाने येतात. त्यांचा विश्वास आपल्याला संपादन केलाच पाहिजे. आणि म्हणून शिवसेना काय, बाळासाहेबांचं काय मंत्र आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण, त्याच्यावर आपण काम करतोय. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो, सगळ्यांना मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कार्यक्रम चांगला केलाय किशोर पाटकर, द्वारकानाथ, सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनाच विजय आहेत आपले 2 विजय तिकडे, आमच्या लाडक्या बहिणी, जिल्हा महिला, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जे राज्यभरामध्ये जे चित्र पाहतोय आपण, त्याचं प्रतिबिंब नव्या मुंबईत जास्त जोरात उमटलेलं दिसतंय. म्हणजे एकदम एवढे लोक आले ना, अजून काही लोक कुठे कुठे गेलेत लग्न बिग्नाला. त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी एवढंच सांगतो, पालिका निवडणुकीत वाढवू मतांचा स्ट्राईक. जसं आपला स्ट्राईक वाढवला ना आपण विधानसभेत, आणि पालिका निवडणुकीत वाढवू मतांचा स्ट्राईक. आणि नवी मुंबईची जनता शिवसेनेची करू पाईक. म्हणजे आपण जनतेचे पाईक आहोत.
जनतेचे सेवक आहोत आणि म्हणून आपण सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो, म्हणून लोक आपल्याकडे येतात. आपण सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवतो आणि लोकांना भेटतो. त्यामुळे एक आदर तुमच्याबद्दल, कार्यकर्त्यांच्याबद्दल, नेत्यांच्याबद्दल जो लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, याचं कारण गेल्या 2.5 वर्षात आपण जे केलेलं काम आहे हे काम बोलतंय. यापुढे देखील, या पुढचा देखील काळ आपला रफ्तार, जे आपला वेग आहे जो विकासाचा, तो असाच पुढे वाढत राहणार आहे आणि या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार आहे. महाराष्ट्र नंबर 1 आहे, प्रत्येक गोष्टीत महाराष्ट्र नंबर 1 आहे. आणि म्हणून या आजच्या या निर्धार मेळाव्यानिमित्त एकच आपण निर्धार करू की गावागावात, घराघरात आणि वार्डावार्डामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये शिवसेना वाढवण्याचा निर्णय करू, शिवसेना पुढे नेण्याचा निर्धार करू. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.